The only intention is the central government is misusing agencies like ED to keep opposition leaders in jail and finish the entire opposition ahead of Lok Sabha election, because not just in Goa, people of India have decided to throw BJP out. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkurem and Dhargal. Contact Big Tycoon. It's very obvious actually की टार्गेट करता है, बिकॉज आणि टार्गेट कधी केलेलं आहे. पयलूच तुम्ही पळयलें आझाद मैदानाचेर गोंयची सगळी ऑपोजिशन, सगळे सिवील सोसायटी, सगळे एक्टिविस्ट एक जाले आणि मेसेज धाडली की ह्या लोकसभेच्या इलेक्शनान BJPक आतां फाट मारून भायर काडूंक जाय गोंयच्यान. बोथ सीट्स BJP हॅज टू लूज. 2 दिसां नंतर थोडे तातूंच्या लिडरांक समन्स येता. सो इट इज अ व्हेरी क्लियर केस ऑफ वेंडेटा. ही एक गजाल. तशेंच नॅशनल लेवलाचेर अरविंदजी केजरीवालान ही हॅड अपील्ड हीज अरेस्ट इन द हायकोर्ट. काल सकाळी तुम्ही पळयलां आसतलें त्या अपिलाचें हियरींग जालें आनी त्या हियरिंगान कोर्टान विचारलें वॉट इज युअर रिप्लाय काय म्हणून. ईडीक विचारलें. ईडी डीड नॉट हॅव अ रिप्लाय. म्हणजे यू हॅव अरेस्टेड द मोस्ट पॉप्युलर CM. You have arrested a diabetic patient who needs insulin every day. You have arrested an innocent man who you have found no evidence. आणि तुम्ही म्हणटा अरेस्ट करतकीच की आमकां ताका कित्याक अरेस्ट केला ताजी रिप्लाय दिवपाक 3 आठवडे लागतले. सो आतां कोर्टानूच सांगलें तुमकां 3 आठवडे बी मेळचे ना, तुमकां एका आठवड्यान सांगचें पडटलें. सो आतां एका आठवड्यान तांकां कितें तरी तयार करचें पडलें ना. दे हॅव नो रिप्लाय टू गिव टू द कोर्ट. सो आतां रोखडीच दुसऱ्या दिसा समन्स धाडल्या आनी हांगा कितें तरी इन्वेस्टिगेशन चालू केलां. एका विकान जेन्ना थंय कोर्टान तांकां रिप्लाय दिवचो पडटलो तेन्ना ते म्हणटले न्ही हमारा गोवा में इन्वेस्टिगेशन चल रहा है, वी नीड मोर टायम. सो दिस इज द ओनली एक्सक्यूज. ED has no intention of actually solving any crime, because there has been no crime. The only intention is the central government is misusing agencies like ED to keep opposition leaders in jail and finish the entire opposition ahead of Lok Sabha election, because not just in Goa, people of India have decided to throw BJP out. भंडारी समाजाला टार्गेट केलं जातं असं वाटतं का? कनेक्शन कित्याक दिसता कित्याक वयर आरोप जाता की मनी लॉन्ड्रिंग गोंयान कितें कनेक्शन आहा तशें तुवें हांकां आपयल्या? सी गोंयान कनेक्शन हांवें तरी न्यूजान आयकलां, पूण रियल कनेक्शन तुमकां आत्तां सांगलें. द टायमींग इफ यू सी, ज्या दिसा entire opposition of Goa, entire civil society of Goa and all people of Goa come together, unite for the first time and send a clear message की ह्या फावटी लोकसभेन दोन्ही BJP दोन्ही सिटाचेर BJP भायर उडोवपाचें. दॅट इज द रियल कनेक्शन. भंडारी समाजाने त्यांना एक सांगले की त्यांना केजरीवाल अरेस्ट केलं त्यांना की तो जो लिकर केसीन जे फंड दिला ते गोव्याच्या इलेक्शनाक सुद्दां धाडलेले म्हणून. सो तेजेर तुमी कितें म्हणटा? न्ही, हांव तेंच म्हणटा, जर हें सगळें लास्टाक मिडियांच्यानूच येता. इन एनी ऑफ द कोर्ट डॉक्युमेंट्स आय हॅव नॉट सीन एनी एविडन्स तांणी गोंयान कोणाक क्वेश्चन केला, खंय रेट जाला, कितें जालां आमकां खबर ना. आतां 2 वर्सां जालीं ही केस चल्ल्या. आफ्टर 2 years, टुडे इज द फर्स्ट टायम दॅट एन आप लिडर हॅज बीन कॉल्ड फॉर क्वेश्चनिंग. सो 2 वर्सां तुमी कितें एविडन्स हें केलें, फायंड आउट केलें. सो द टायमींग इज सस्पिशियस. एंड लायक आय सेड, हांचें एकूच इंटेंशन आसा की हो जो प्रोसेस आसा तो जाता तितलो एक्सटेंड करचो, हांगच्यान थंय, थंयच्यान हांगा, थंयच्यान हांगा. सो दे आर जस्ट द इंटेंशन इज टू प्रोलॉंग द प्रोसेस, बिकॉज द प्रोसेस इट सेल्फ हॅज बिकम द पनिशमेंट. जेन्ना आमचो डेप्युटी चीफ मिनिस्टर मनीष सिसोदिया ही वॉज अवॉर्डेड बेस्ट एज्युकेशन मिनिस्टर बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, तो आतां मोर दॅन 1 year ही इज लँग्वेजिंग इन जेल. ताज्या घरा काय मेळूंक ना, ताज्या गांवान खंय खंय तांणी रेड मारली, नथींग वॉज फावंड. सो द पॉयंट इज टू कीप देम इन जेल. द पॉयंट इज नॉट टू फायंड एनी एविडन्स ऑर क्लोज दिस केस ऑर इवन अलाव दिस केस टू गो टू ट्रायल. हांव सगळ्या गोंयकारांक परत याद करूंक सोदता की ह्या केसीन अजून ट्रायल सुरूच जावं ना. कित्याक आतां 1 वर्स जालें कोण तरी जेलीन आसा, मनान दिसता बाबा हाणें कितें तरी केलें, ही वॉज प्रूव्ड गिल्टी एंड नाव ही इज इन जेल. दॅट इज नॉट द केस. The trial has not even started. These are nothing. All these what is happening today is nothing but another attempt to prolong the case
अँड एन्श्योर इट नेवर गेट्स टू ट्रायल बिकॉज द डे इट गेट्स टू ट्रायल सुप्रीम कोर्टान म्हणिल्लें आसा तुमची केस क्रॉस क्वेश्चनिंगान 2 मिनटां सुद्दां टिकची ना आनी ते जाणा हे 2 मिनटां सुद्दां केस टिकची ना सो दे डोंट वॉन्ट टू टेक इट टू ट्रायल. ना सध्या आमचे दोनूच लिडरांक आपयला ॲडव्होकेट अमित पालेकर आमचे स्टेट प्रेसिडेंट आणि आमचे व्हाईस प्रेसिडेंट प्रोफेसर रामराव. दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक यांना बोलवलंय भंडारी समाजाचा. त्यांचा काय आपशी काय संबंध आहे म्हणून बोलवलंय की भंडारी समाजाला टार्गेट करतायत? नाही, जोपर्यंत आम्हाला माहीत आहे आय थिंक दत्तप्रसाद वॉज अ BJP लीडर. अशोक नाईक इज प्रेसिडेंट ऑफ भंडारी समाज. पण त्यांचा आमच्या पार्टीबरोबर काहीच संबंध नाही. पण त्यांना ह्याच केसमध्ये बोलवलं की दुसऱ्या केसमध्ये बोलवलं ते पण आम्हाला माहीत नाही. पण इट इज क्युरियस की वेचून 4 भंडारी समाजाच्या लिडरांक त्यांनी आज आपयल्ले आसा. सो वॉट इज द मेसेज दॅट द सेंट्रल गव्हर्मेंट इज ट्रायंग टू सेंड? म्हळ्यार इज दीस सम सॉर्ट ऑफ थ्रेट? इज दीस सम सॉर्ट ऑफ वॉर्निंग? आर दे सॉर्ट ऑफ गॉट अ फिलिंग फ्रॉम द ग्राउंड की बाबा आज भंडारी समाज विल बी ऑल्सो युनायटींग टू डिफीट द BJP म्हणून ही कितें तुमची षडयंत्र आसा टू इंटिमिडेट अँड थ्रेटन द भंडारी समाज? सो दॅट वन वी हॅव टू सी वाय दे हॅव सिलेक्टिवली समन्ड 4 भंडारी समाज पर्सन्स फॉर दीस इन्व्हेस्टिगेशन. भंडारी समाजापासून म्हाका भंय दिसता म्हणून तांकां हे सगळें करता अशें दिसता तुमकां? मी जशें सांगलें हें आतां गोंयान पहिल्यांदा आमी पळयलां द समन्स हॅव कम टू सम प्रॉमिनंट पर्सन अँड सिलेक्टिवली दे हॅव चोजन 4 भंडारी समाज लिडर्स. म्हणून हातूंच्यान एटलिस्ट obviously it looks like they are targeting the Bhandari Samaj, but that I think they have to clarify why they have called only Bhandari Samaj. दत्तप्रसाद नाईक लिकर ट्रेडिंगमध्ये आहेत, तर त्याचा आणि दिल्लीच्या केसचा काही संबंध असू शकतो? आम्हाला काही माहीत नाही. आय थिंक दत्तप्रसाद नाईक हॅज बीन इन द लिकर बिझनेस फॉर मेनी इयर्स when he was a BJP leader also. थँक्यू. Thank you.